सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दोरे भवाची पुरी वावसे काही न लगे क भावची कारण तुका म्हणे आन विठोबाचे करिता बरोबरी दुरावसी दूरी बाबाची पुरी भावसी विठ्ठल विठ्ठल सरोजम सांद्र नीलावदाभम जगननी तपाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुमनेन्द्रय समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता रंग उरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म दीजियो मोये श्री वृंदावन को वास लाली मेरे लाल की लाली मेरे लाल की जित देखूं उतलाल मैं देखन गई लाल को मैं भी हो गई लाल मलाल कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणत क्लेश विनाशाय गोविंदाय नमो नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्प्रतिप्रदेशं विदीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा करा या दयाळा तुमच्या अनुग्रहे लागलो आपण झालो चराचरी हे ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लागलो लागलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लागलो लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमच्या अनुग्रही लादलो पावन झालो चराचरे अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता
राम रसायन तुमरे पासा सदा रहूं रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। विठ्ठल 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया। प्रस्तुत प्राप्त कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग विश्ववंदनीय संत देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे लोकमान्य संत संत मान्य संत देवमान्य संत ज्यांनी अखंड बेरत चंदनासारखा आपला देह जिजवला असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय। आणि या जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा हा किती चरणाचा? 4 चरणाचा। किती? 4 नाही 3 चरणाचा। आता जागेरा सर्वांनी लक्षपूर्वक कीर्तन आहे का? अभंग आपला 3 चरणाचा आहे, पण मी पाहत होतो कोण आपल्या जागेवर आहे। आपलं मन कुठं भटकू देऊ नका, फक्त 1 तास सर्वांगाचे कान करा आणि कीर्तनाकडे लक्ष द्या। विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून त्या देवाचं भजन करायला सांगतात, त्या देवाचं नामचिंतन करायला सांगतात। थोडा इको ठेवा बारीक, साऊंड अतिशय गोड आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे त्या देवाचं नामचिंतन सांगतात, भजन करायला सांगतात की अरे बाबा तुला त्या देवाने या मनुष्य जन्मात पाठवलेला आहे, सुंदर असा देह दिलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुला पाठवलेलं आहे ते कुठलं ठिकाण आहे बरं? याला काय म्हणतात? याला मृत्यूलोक असे म्हणतात। काय म्हणतात याला? मृत्यूलोक। आणि या मृत्यूलोकाचा एक नियम आहे, जो कोणी जीव या ठिकाणी जन्माला आलेला आहे, तो मनुष्य असो प्राणी असो कुठलाही जीव असो, जो कोणी जीव जो मनुष्य या ठिकाणी जन्माला आलेला आहे त्याला 1 दिवस इथून जायचं आहे। 1 दिवस प्रत्येकाला जायचंय। मग तो कीर्तनकार असो, टाळकरी असो, मग तो ऐकणारा श्रोता जरी असला, साऊंड वाल्या सगट प्रत्येकाला जायचंय। त्या ठिकाणी कोणाचा वशाला चालणार नाही, फक्त त्याचं बोलवणं आलं पाहिजे। मग जायचंय ना, मग ज्याच्यासाठी आलो ते करून जायचंय। देवाने कशासाठी पाठवलं? त्या देवाचं नाम चिंतन करायला पाठवलेलं आहे। सांगतो तुम्हासी तुकोबाराय हेच सांगतात, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, त्या देवाचं नामचिंतन करा, त्याचं भजन करा, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे। हा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय करतात। मग एका साधकाने प्रश्न केला, त्या साधकाला प्रश्न निर्माण झाला आणि साधकाने विचारलं तुकोबारायांना, अहो तुकोबाराया तुम्ही म्हणतात त्या देवाचं नामचिंतन करा, त्या देवाने या ठिकाणी पाठवलं आहे म्हणून त्या देवाचं भजन करायचं आहे। समजा आम्ही जर केलंच नाही भजन, मग आम्ही जर त्या देवाचं भजन केलं नाही तर काय होणार बरं? काही होणार आहे का? तुकोबाराय काय म्हणतात, जर तू त्या देवाचं भजन केलं नाही, नामचिंतन केलं नाही, तर तुझा जन्म वायाला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया। सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, म्हणून तुकोबाराय सांगतात, जर तुला तुझा जन्म वायाला जाऊ द्यायचा नसेल तर तुला काय करावं लागणार आहे? त्या देवाचं भजन करावं लागणार आहे, नामचिंतन करावं लागणार आहे। आता तो साधक जरा चतुर होता, कारण तो पिंपराडचा होता आणि पिंपराडचे लोक हुशार लोक। त्या साधकाने परत तुकोबारायांना प्रश्न केला, सांगितलं तुकोबारायांना, अहो तुकोबाराया तुम्ही म्हणतात त्या देवाचं भजन करा, नामचिंतन करा, नाही केलं तर हा जन्म आमचा वायाला जाणार आहे, पण आम्ही आमचा जन्म वायाला जाऊ देणार नाही। कोण म्हणतं आमचा जन्म वायाला जाईल? नाही जाऊ द्यायचा हो, आम्ही करू, काहीतरी करू, काही करू। अरे म्हणलं काय करणार तरी काय? आम्ही शेती घेऊ, आम्ही घर बांधू, आम्ही गाडी घेऊ,
आम्ही फॉर्च्युनर घेऊ, आम्ही भारी भारी गाडीत जाऊ, 1 तालची नाही तर 2 तालची बिल्डिंग बांधू, त्याच्यात एसी लावू, कॉट घेऊ, भरपूर काहीतरी करू, आमचा संसार थाटात करू. अजून काय करू म्हणले? अजून काय करू? अजून लग्न करू म्हणे. लग्न करू, बरं लग्न करू, पण आताच्या काळात लग्न शक्य राहिलं नाहीये, त्या विषयावर नाही बोललेलं तरी बरं. लग्न करू भरपूर असंही लोक आम्हाला म्हणतात. काय म्हणतात? जन्माला आला याला तुम्हीच म्हणा, पाणी वाहू वाहू मेला. जन्माला आला याला पाणी वाहू वाहू मेला असं म्हणतात. तर आम्ही काय करणार? भरपूर काय करणार या प्रकारच्या गोष्टी. पण जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात, तू या प्रकारची कितीही बरोबरी केली, संसाराचं तू कितीही गुणगान गायलं, संसारात तू गाडी घेतली, बंगला घेतला, शेती घेतली, घर बांधलं, घरात एसी बसवली, या गोष्टींची कितीही तू बरोबरी केली, ही बरोबरी संसाराची बरोबरी. काय संसाराची बरोबरी ना? या संसाराची बरोबरी तू कितीही केली त्याचा काही उपयोग नाही. तू जेवढी संसाराची बरोबरी करशील तेवढा तू देवापासून दूर जाशील, लांब जाशील. करिता बरोबरी दुरावसी दूरी. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे महाराज? तुकोबाराय काय म्हणतात? परिणाम त्याचा अतिशय भयानक असेल. भवाची पुरी वावसी. भव नावाच्या नगरामध्ये किंवा भव नावाच्या नदीमध्ये, सागरामध्ये, सिंधूमध्ये तू वाहून जातील. आता या ठिकाणी भव शब्द आलाय, भव शब्द आलाय म्हणजे भव म्हणजे तुम्हाला माहिती आहे दुःख. मी मागे पण सांगून गेलो, या ठिकाणी माझं कीर्तन झालंय. भव या शब्दाचा आता काय, जगद्गुरु तुकोबारायांचा एवढा मोठा गाथा आहे, त्याच्यात किती भरपूर अभंग आहेत. आपले पाठ नसतील तेवढे अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या या गाथ्यात लिहिले आहेत. आणि त्या गाथ्यात प्रत्येक अभंगात, काही अभंग आहेत त्या ठिकाणी संसाराचं वर्णन आहे. प्रत्येक ठिकाणी शब्द एकच आहे, भवसिंधू, अर्थ एकच आहे, शब्द थोडे वेगवेगळे. या ठिकाणी भवनदी, भवसिंधू वेगवेगळे शब्द आहेत. म्हणून भवाची पुरी वावसी, तू त्या भव नावाच्या नगरामध्ये अडकशील किंवा त्या भव नावाच्या नदीमध्ये वाहून जाशील. केव्हा? ज्या वेळेस तू त्या भगवंताचं नामचिंतन करणार नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी. त्या साधकाच्या लक्षात आलं, साधकाच्या लक्षात आलं आणि साधकाला कळलं. त्या साधकाच्या डोक्यात या त्याच्या माथ्यात टूप पेटला. कारण जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा होता आणि त्या गाथ्यातला अभंगाचा त्याला जर अर्थ कळला तर त्याच्या माथ्यात नक्की टूप पेटणार आहे. त्याला परत प्रश्न पडला आणि परत त्याने विचार केला की नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलं आपल्याला ते आपलं चांगलं होण्यासाठी सांगितलंय. आणि त्या देवाचं नामचिंतन, त्या देवाचं भजन केलंच पाहिजे. कारण तो कोण होता? तो मनुष्य होता, मानव होता ना तो, म्हणून त्याला कळलं. आणि म्हणून परत जगद्गुरु तुकोबारायांना त्या साधकाने प्रश्न केला, विचारलं, अहो तुकोबाराय, मान्य आम्हाला त्या देवाचं भजन करायचंय, कारण आम्ही जर त्या देवाचं भजन केलंच नाही तर आमचा जन्म हा वायाला जाणार आहे. मग आम्हाला आमचा जन्म वायाला जाऊ द्यायचा नाहीये. आणि सांगितलं तुम्ही संसाराची बरोबरी कितीही केली, म्हणून आम्हाला संसाराची सुद्धा बरोबरी नकोय. कारण भव नावाच्या नदीमध्ये, त्या सागरामध्ये फार दुःख आहे, फार दुःख आहे. म्हणून आम्हाला त्या भव नावाच्या नगरामध्ये अडकायचं नाही आहे. मला माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. त्या साधकाच्या लक्षात आलं आणि जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, हो तुकोबाराया, सांगा ना जरा आम्हाला, त्या देवाचं भजन जर करायचं असेल तर त्या देवाला काही लागतं का हो? कारण व्यवहारात कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटली काहीतरी मोल लागतं, पैसा लागतो, अडका लागतो. तसं त्या देवाचं नामचिंतन करायचं असेल, भजन करायचं असेल तर त्या देवाला काही लागत असेल ना? तुकोबाराय म्हणतात, माझ्या भगवंताला काहीच लागत नाही, फक्त माझ्या भगवंताला एकच लागतं. काय? तर तो आहे भाव. काय आहे? भाव. कुठला? कांद्यातला. कांद्यातला. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाला फक्त भाव लागतो. तुमचं अंतःकरण जर शुद्ध असेल, तुमचा भाव शुद्ध असेल, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं, ज्याचा भाव शुद्ध झाला, त्याला देव दूर नाहीये. अतिशय कमी वेळामध्ये त्याला देव प्राप्त होतो.
पण त्या देवाला जर प्राप्त करायचं असेल ना तर आपला भाव हा शुद्ध असला पाहिजे. तुकोबराय म्हणतात काही न लगे एक भावची कारण. काय म्हटले तुकोबराय म्हणतात काहीच लागत नाही त्या देवाला, फक्त भाव लागतो. तुका म्हणी आण विठोबाची. जर तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलतोय, तुम्हाला वाटत असेल हे तुकाराम महाराज खोटं बोलताय, तर मी त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो, तुका म्हणे आण विठोबाची. कारण व्यवहारिक दृष्टीने जर आपण उदाहरण पाहिलं, लहान लहान मुलं खेळतात ना, लहान मुलं खेळत असताना समजा गोट्यांचा खेळ चालू आहे, एखाद्याच्या जर गोट्या 4 गोट्या चोरल्या गेला तर दुसरा मुलगा त्या मुलाला सांगतो तू माझ्या गोट्या चोरल्या, पण तो काय म्हणतो मी चोरल्या नाहीत, मी नाही चोरल्या. तो परत परत त्याला त्रास करतो. शेवटी त्याला सांगावं लागतं काय, मायनी शपथ बो मी तुला गोट्याली नात नाही, मायन्यान बो आमच्याकडचे तुमच्याकडे नसेल. आणि आता तू कोवराय शपथ, विनोदाचा विषय सोडा. शपथ घेतात आणि सांगतात तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुराबसी दुरी बाबाची पुरी वावसी. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला आहे. म्हणजे आपल्या भाषात ठळक ठळक बातम्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत. आता अभंगावरती सविस्तर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, म्हणजे तो असा की अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश परमात्माच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही भगवान गोरक्षनाथांच्या छत्रछायेखाली निवास करणारी ही पिंपराण नगरी, आणि या पिंपराण नगरीमधील आजचा हा 1 दिवसाचा कीर्तन सोहळा अतिशय गोड असं नियोजन केलेलं आहे आमच्या राकेश दादांनी. नियोजन अतिशय गोड आहे. या ठिकाणी लाभलेली मंडळी सुद्धा गोडच आहे. पण आजचा हा कार्यक्रम का म्हणून तुम्ही आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत याचं कारण जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आपल्या गावातील रहिवासी असणारे हरिभक्तपरायण, ज्यांनी वैकुंठाची वाट गाठली, ज्यांनी स्वर्गाची वाट गाठली, जवळजवळ 10 दिवसापासून बाबा आपल्यामधून निघून गेलेले आहेत. शांताराम पंडित पाटील बाबा आर्मीला होते वाटतं, बरोबर, आर्मीला होते. आर्मी हा शब्द आता जास्त प्रस्थापित झाला, पण अगोदर जुनी काळची लोक काय म्हणायचे, तो कणी फौजमाशे, कोडेशे तो फौजमाशे, म्हणून बाबा फौजमध्ये होते. आणि आर्मीचं जीवन म्हणा, फौजचं जीवन म्हणा, नुसतं आपण शब्द ऐकला तरी अंगावर रोमटे उभे राहतात, त्याला आर्मीचं जीवन म्हणतात. सोपं नाही. त्या जवानालाच माहिती आहे त्याचं जीवन काय आहे आर्मीतल्या. आणि बाबा सुद्धा त्या आर्मीला होते. बाबांचा अतिशय गोड असा परिवार आहे. बाबांच्या आजचा हा दशक्रिया विधीनिमित्ताने किंवा गंध मुक्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बाबांचे 2 मुलं आहेत या ठिकाणी, 1 मुलगी आहे. त्यांना कुठंतरी वाटलं की आमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी, कुठंतरी सत्कर्म घडावं. अन्नदानाचा कार्यक्रम आहेच, प्रत्येक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम असतो, पण फार कमी ठिकाणी ज्ञानदानाचा कार्यक्रम असतो. दादा, या ठिकाणी अन्नदानाला ज्ञानदानाची जोड लागली. काय विचारायचं, ज्या ठिकाणी अन्नदान होत आहे त्या ठिकाणी ज्ञानदान झालंच पाहिजे. आणि लक्षात आलं त्यांचा कुठंतरी झालं पाहिजे. मला फोन केला राकेश दादांनी, महाराज आपल्याला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे. त्यांना मी होकार दिला. आणि महाराज तुम्ही कुठल्याच प्रकारच्या पैशाचा विचार न करता, कुठलीच कमी करू नका, हा कार्यक्रम प्रत्येकाला दिसला पाहिजे, त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून आपल्याला सुंदर असा कार्यक्रम हा योग घडून आणला. तसेच या ठिकाणी बाबांना 2 मुलं आहेत. मोठा मुलगा श्रीकांत शांताराम पाटील, ते मला वाटतं शांत झालेत, बरोबर आहे ना, शांत झाले आहेत. आणि 2 नंबरचे राकेश शांताराम पाटील, राकेश दादा 2 नंबरला आहेत. आणि या दोघं भावांना गोड अशी एक बहीण आहे, सुनील शांताराम पाटील, बरोबर का. या ठिकाणी नाही,
सुनंदा आहे का? बरं, या ठिकाणी माहिती जशी दिली त्यानुसार मी बोलतोय. सुनंदा शांताराम पाटील ही त्यांची मुलगी आहे. ऐका बरं का, या ठिकाणी सर्व फॅमिली त्यांची जॉबला आहे. राकेश दादा सुद्धा जॉबला आहे. आपले बाबा, त्यांना अण्णा म्हणायचे मला वाटतं. अण्णा होते फौजमध्ये, आर्मीमध्ये अण्णा होते, पण राकेश दादा सुद्धा फौजमध्ये होते, आर्मीला होते. त्यांनी सुद्धा आपलं आयुष्य या देशाला अर्पण केलंय. तसंच त्यांची एक मुलगी, शांताराम बाबांची अण्णांची एक मुलगी, त्या ताई सुद्धा मला वाटतं नेरला दिलेलं आहे त्यांना, आणि त्या जॉबला आहेत तिथं. मला वाटतं अंगणवाडीमध्ये शिक्षिका आहेत. असा बाबांचा गोड असा परिवार आहे, अतिशय गोड आहे. आणि बाबांचं काय वर्णन करावं. बाबांनी तर आपलं पूर्ण आयुष्य या देशाला अर्पण केलं आहे, या देशाला अर्पण केलेलं आहे. अरे जवानाचं जीवन काय असतं ते फक्त एका जवानाला माहिती आहे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. जसं पाण्यात मासा असतो ना दादा, त्या मासाला त्यालाच माहित त्याची व्यथा काय आहे, पाण्यात काय असतं. पाण्यात गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तसं जवान काय आहे, त्या जवानाच्या जागेवर आपण जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत कळणार नाही. त्या देशाला आपलं सर्व आयुष्य कुर्बान करून देतात. त्या आपला पूर्ण देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढी भाव, हे प्रमाण इथं कसं लावलं मी, ऐका. जसं संत जसं देवाचं भजन करत असताना आपला देहाचा विचार करत नाही, तसंच देशाचा जवान देशाची सेवा करत असताना, ऐका बरं का, देशाची सेवा करत असताना कुठल्याच प्रकारचा विचार करत नाही. मग त्याच्या छातीवर गोळ्या जरी झाडल्या, आपला जीव जरी देण्याची वेळ आली ना, तरी तो मागे सरकत नाही. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे जय हो. लिए दिल दिया है, जान भी देंगे. हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. ये वतन तेरे लिए. हो दिल दिया है, जान भी देंगे. ये वतन तेरे लिए. वा, अतिशय गोड देशभक्तीपर गीत आहे. प्रमाण नाही पण देशभक्तीपर गीत आहे, अतिशय गोड आहे. आमच्या अमोल महाराजांनी दिलं. काय म्हणतात, देशासाठी या जवानाची व्यथा आहे का बरं का, त्याचं जीवन काय अर्पण केलेलं आहे. दिल दिया है, जान भी देंगे. ए वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे. ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. अरे जीव देण्याची जरी वेळ आली ना, तरी हा जवान मागे सरकत नाही. असं बाबांचं जीवन या देशाला अर्पण केलं. अहो बाबांचं जीवन अर्पण केलं त्यात काही विशेष नाही, पण बाबांनी आपलं पोटाचं लेकरू सुद्धा या देशाला सेवेसाठी पुढे गेलं. या देशाची सेवेसाठी आमचे राकेश दादा पाटील हे सुद्धा या आर्मीला होते, या फौजमध्ये होते. त्यांनी सुद्धा आपलं आयुष्य या देशासाठी अर्पण केलं. आणि फार गोड व्यक्तिमत्व आहे आमचे राकेश दादा. मी या ठिकाणी ज्यावेळेस 2 मिनिटं घेतो तुमचं, या ठिकाणी ज्यावेळेस मी राहायला आलो होतो, तर जवळपास मला 2 महिने काम नव्हतं. 2 महिने मी रिकामा होतो. घरी बसून खाल्लं आनंदाने खाल्लं, भरपूर खाल्लं, खाऊही घातलं. पण माझ्याकडे काम नव्हतं. आपल्या गावाचे रहिवासी म्हणजे ते वाघाडीचे विजूदादा, त्यांनी राकेश दादांना फोन केला की असे महाराज त्यांना काम नाही आहे. तर त्यावेळेस मला कामाला त्या राकेश दादांनी लावलं. दोघांच्या साह्याने मला काम मिळालं.
म्हणजे एका फोनवर त्यांची एवढी ओळख आणि व्यक्तिमत्व काय आहे, गोड असलं पाहिजे. एका फोनवर काम झालं म्हणजे त्यांची ओळख काय आहे किंवा त्यांचं वागणं काय आहे. नाहीतर मग एक नाही 100 फोन जरी आले ना तरी काम होत नाही. पण मला त्यांनी त्या ठिकाणी कंपनीत काम भेटलं, पण मी पण काही जास्त नाही 1.5-2 महिना काम केलं आणि घरी आलो. हे माझं प्रारब्ध. कारण या ठिकाणी वारकरी संप्रदायात या ज्ञानोबा तुकोबारायांच्या ज्ञानावर, त्यांच्या साह्यात जो राहिला ना, त्यांच्या छत्रछायेखाली जो कोणी राहिला ना, त्याला कधी सुद्धा आयुष्यात कमी पडणार नाही दादा, कधी कमी पडणार नाही. संतांची ताकद फार मोठी आहे. माझा विषय तो नाहीये. सुंदर असा हा कार्यक्रमाचा योग आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच गुणीजन मंडळी, वारकरी, टाळकरी, माळकरी, बिनपगारी, फुल अधिकारी जेवढे असतील तेवढे, हरिभक्तपरायण आपल्या गावाचं वैभव, जे कॉलेजला प्राध्यापक आहे नाना महाराज नरडाणेकर सर आहेत. या ठिकाणी अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे, वेळोवेळी मला कुठल्याही गोष्टीची अडचण असली सरांना सांगावं, सर लगेच सॉल्व्ह करून देतात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जी गुणीजन मंडळी लाभलेली अतिशय गोड आहे. अतिशय गोड म्हणजे माऊलीच गोड आहे. इकडे पहा त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, कधीही पहा त्यांच्याकडे, कधीही त्यांचा चेहरा हसराच राहणार आहे. नाहीतर 100 बिघा जमीन चेहरा ताणलेला असतो. त्याला काय अर्थ आहे दादा? पैशाला अर्थ नाही. पैसा किती त्याला महत्व नाही, त्याचं मन किती मोठं आहे. आमच्या माऊलींचं एवढं मन मोठं आहे, बघा त्यांचा चेहरा. तसंच माझ्या कीर्तनाला जे उपस्थित आहे, नाशिकहून एवढा दूरचा प्रवास केला हरिभक्तपरायण अमोलजी महाराज. आज माझं भाग्यच समजावं की ते नाशिकहून आले. आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाची धुरा सांभाळणारे वारकरी संप्रदाय, म्हणजे मी पण आहे त्याच्यात, मी पण इथंच आलो. तरी सुद्धा अमोलजी महाराज यांनी आपल्या गावची वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळलेली, ते सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. तसेच धांधरण्याचे हरिभक्तपरायण बबलूजी महाराज, अतिशय गोड व्यक्तिमत्व. कधी हाक मारा, महाराज तयार आहे, फक्त तुम्ही या, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. तसंच इकडे आमचे वासुदेव महाराज 2 in 1 ने 2 in 3 4 आहेत. त्यातले साऊंड लावा, त्यातले पकवाज वाजायला लावा, त्यातले गायन करायला लावा, काही सांगा त्यांना. अतिशय गोड ते सुद्धा व्यक्तिमत्व अतिशय गोडे, गायन गोडे, वासुदेवजी महाराज धांधरणेकर. तसेच इकडे आमचे त्यांच्यासोबत आलेले बाळगोपाळ मंडळी, इकडे आमचे पवार नाना, वा, त्यातले म्हणतात दव्या कपडा खाली जात, व्हिडिओ शूटिंग शेतडे, लगेच दव्या कपडा खाली घ्या, वा. पण आले ना या ठिकाणी अतिशय गोड आहे. तसंच इकडे प्रवीण दादा कुमावत आहेत बरं का. आणि या ठिकाणी नितीन भाऊ सुद्धा कधीही फोन करा त्यांना, ते सुद्धा हजर असतात. इकडे आमचे रतन भाऊ, ते सुद्धा पेटी वाजवतात, गायनही करतात आणि मृदंग सुद्धा वाजवतात. अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आहे. आणि जे मृदंगावर साथ करतायत त्यांनी सुद्धा लांबचा प्रवास केला, धुळ्याहून आलेत ते महाराज. ज्यांची मृदंगावर थाप पडावी, कीर्तनात रंग भरावा, असं गोड व्यक्तिमत्व आमचं महेश महाराज. आणि जे तुमच्या कर्णपटापर्यंत गोड असा आवाज व्यवस्थितपणे पोचवताय ते हरिभक्तपरायण आपल्या नरडाणे गावचं वैभव मयूरजी महाराज, हे सुद्धा या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलं, तरी त्यांचे मी आभार मानतो. सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी, पाटणची मंडळी असेल, कदाचित नेरची मंडळी असेल, पिंपराडची असेल, नरडाण्याची असेल, पंचक्रोशीतील भजनी मंडळ असेल, ज्यांचे नावं सुटले असतील तरी मला माफ करावं. आता मी जास्त वेळ परिचयात न घालवता माझ्या घेतलेल्या अभंगाकडे ओढतो. विठाल विठाल ऐका, अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या मार्फत त्या देवाचं भजन करायला सांगतात. कारण आपण या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत, ही कोणाची देण आहे? देवाची. देवाने पाठवलेलं. इथं कोणी पाठवलेलं आपल्याला? देवाने पाठवलेलं. मग या ठिकाणी जर आपल्याला देवाने पाठवलेलं आहे तर आपण भजन कोणाचं करायला पाहिजे? त्या देवाचं करायला. आपल्याला नोकरी ज्याने लावून दिली त्याचं गुणगान गायलं पाहिजे ना. जर आपण त्याचंच गुणगान गायलं नाही तर लगेच तो गोई मारीन उड्या देईन वयगार. तसं त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण त्याने आपल्याला हा जन्म मनुष्याचा दिला. अनमोल किमतीचा हा जन्म आपल्याला दिलेला आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब तो मिला है कब न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
ओम विठ्ठलाय नमो नमः, श्री विठ्ठलाय नमो नमः. अतिशय गोड असा मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे. त्याच्यात आपल्याला हा देह दिला. किती सुंदर देह दिला. आणि कशासाठी दिला तो देह? देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. हा देह आपल्याला भजनासाठी दिलेला आहे. त्या देवाचं नाम चिंतन करण्यासाठी दिलेला आहे. पण आपण हा देह त्या देवाच्या कामी वापरत नाही. अहो इतका सुंदर देह दिला. औट हात का मानव देह राम ने तुझको दिया, औट हाथ का मानव देह राम ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. ओ बज मन नारायण, बज मन नारायण. औट हाथ का मानव देह वो राम ने तुझे दिया, तो फिर तूने क्या किया? निस्ती तंबाकू इमल गुटखा खाया आणि उच्च तंगड्या करके चले गया. आपलं जीवन काय कामाचं? जर आपण असं करत असणार तर काय उपयोग का? खाया पिया सुख से सोया. खाल्लं पिल्लं, काय पिल्लं ते माहित नाही. खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. असं जीवन जगून काय उपयोग नाही. कारण जीवन जगत असताना माणसाने असं जीवन जगावं, एक ना एक दिवस आपण मेल्यानंतर, या जगातून निघून गेल्यानंतर शरीराने माणूस मरतो. ऐका, शरीराने माणूस मरतो, पण माणूस कीर्ती रूपाने उरतो. तुका म्हणे एका मरणाची सारे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. अशी काहीतरी कीर्ती करून जायचे माणसाने की आपण कीर्ती रूपाने उरलं पाहिजे. चांगलं कार्य करा. एका ठिकाणी कबीर महाराज वर्णन करतात. कबीर महाराजांचं असं म्हणणं पडतं, मला तरी वाटतं कबीर महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोये. ज्या दिवशी मी जन्माला आलो होतो ना, त्या दिवशी हे सर्व जग हसायचं, पण मी एकटा मात्र रडत होतो. पण बडा गाव आनंद म्हणाला. आनंद नाही, पेळा वाटेत म्हणे, द्या पेळा वाटेत. पण ऐका ना, कबीर महाराज म्हणतात, जन्माला आपण ज्या वेळेस येतो त्यावेळेस जग हसतं, पण आपण रडतो. पण जात असताना माणसाने अशी काहीतरी कीर्ती करून जायचं, अशी काहीतरी क्रांती करून जायचं, कर्म करून जायचं. त्यावेळेस आपण मरतो ना, त्याच्यानंतर कोणीतरी नाव काढलंच पाहिजे, आपलं कीर्ती रूपाने उरलं पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे और हम रोए, ऐसी करनी कर चलो भाइयों हम मरे जग रोए हम हसे. अशी कीर्ती करून जायचंय. पण बाकीचे जीवन जगतात, विचारू नका. कारण आपल्याला हा देह
कशासाठी दिला? त्या देवाचं नामचिंतन करण्यासाठी. आणि आपण त्या देवाचं नामचिंतन करतो का हो? नाही करत. जर आपण त्या देवाचं नामचिंतन केलं नाही तर काय होणार आहे? अभंगाच्या प्रथम चरण. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, हे सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, काही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावरचे दोरे, करिता बरोबरी दुरावरचे दोरे, करिता बरोबरी दुरावरचे दोरे, करिता बरोबरी दुरावरचे दोरे. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला.